हाय एव्हरीवन, मी आशा. एक्सरसाइज 2.2 आपल्याला सॉल्व करायचा आहे. पॉलिनॉमियल या चॅप्टरमधला क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये? झिरोची सम आणि झिरोचा प्रोडक्ट दिलेला आहे आपल्याला आणि त्याच्यावर आपल्याला पॉलिनॉमियल फाइंड आउट करायची आहे. तर ती कशी करायची? तर जर झिरोची सम आपल्याला माहित आहे, झिरोची सम असते -b/a आणि झिरोचा प्रोडक्ट असतो c/a जनरल पॉलिनॉमियलसाठी. तर या समवरून आपल्याला a, b आणि c ॲट फर्स्ट कॅल्क्युलेट करावे लागतील आणि a, b, c माहीत झाले की आपल्याला ही पॉलिनॉमियल डायरेक्टली लिहून घेता येईल. तर आता आपण करूया. ओके, आता एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये आपल्याला सम काय दिलेलं आहे 1/4 आणि प्रोडक्ट दिलेला आहे -1. लेट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/4 आहे. अँड अल्फा बीटा मीन्स काय आहे? प्रोडक्ट ऑफ द झिरोज इज इक्वल टू -1. वी नो फॉर जनरल पॉलिनॉमियल वी नो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a असतं फॉर एनी जनरल पॉलिनॉमियल. तर अल्फा प्लस बीटा जर -b/a आहे तर अल्फा आपलं किती आहे? अल्फा प्लस बीटा 1/4 इज इक्वल टू -b/a आहे. अल्फा बीटा इज इक्वल टू c/a असतं. अल्फा बीटा किती दिलेला आहे? 1 दिलेला आहे. 1 इज इक्वल टू c/a. आता हे दोन्ही जर व्यवस्थित आपण ऑब्झर्व केले तर याच्यावरून एक आपल्याला कळतं की a इज इक्वल टू किती असेल? a इज इक्वल टू 1 असेल. 1 कशामुळे? कारण इथे पण a ची व्हॅल्यू इथे 1 आहे आणि इथे पण आता इथे सपोज a जर 4 म्हणता आला असता आपल्याला, पण इथं 4 नाही आहे ना, त्याच्यामुळं आपण a इज इक्वल टू 1 लिहू शकतो. आणि आता b इज इक्वल टू काय असेल? तर -b इज इक्वल टू 1/4 आहे. आता इथं 1/4/1 a इज इक्वल टू तर 1 आहे, म्हणजे 1/4 ही फक्त b ची व्हॅल्यू आहे. आता मायनस प्लस कसं काढायचं बघा. तर इथं -b इज इक्वल टू 1/4 आहे, त्याच्यामुळे b इज इक्वल टू -1/4 येईल. ठीक आहे. आणि आता c इज इक्वल टू 1च आहे. तर आता ह्या 2 वरून मी हे a, b आणि c कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता याच्यावरून मी पॉलिनॉमियल लिहू शकते. मला a, b, c मिळालेला आहे. तर या पॉलिनॉमियलमध्ये a, b आणि c च्या व्हॅल्यूज मी ठेवून देते. आता इथे बघा, p ऑफ x इज इक्वल टू a इज इक्वल टू 1 ठेवा, 1x² - 1/4x प्लस 1. तर आता ही पॉलिनॉमियल आपण सिम्प्लिफाय करूया. p ऑफ x 4नी मी मल्टिप्लाय करते सगळ्याला. तर 4नी मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 4x² मायनस आता 1/4ला 4नी मल्टिप्लाय केल्यावर 1 येईल. 1x - 1x प्लस 1. तर हे आपलं ॲन्सर आलेलं आहे. नंबर 2 मध्ये अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू √2 दिलेला आहे. अल्फा बीटा इज इक्वल टू 1/3 दिलेला आहे. तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a असं आपल्याला लिहिता येतं. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a. therefore -b/a इज इक्वल टू √2 and अल्फा बीटा इज इक्वल टू c/a. therefore c/a इज इक्वल टू 1/3. आता हे दोन व्यवस्थित जर ऑब्झर्व केले तर मागाशी सारखंच a इज इक्वल टू आपल्याला 1 मिळेल, कारण आता इथे पण √2च्या खाली डिनॉमिनेटर 1 आहे आणि आता इथे 1/3 आहे. तर आता इथे 1 डिनॉमिनेटर असल्यामुळं आपण हे कन्क्लुजन काढलं की a इज इक्वल टू 1 आहे. ठीक आहे. आता b इज इक्वल टू -b इज इक्वल टू a तर 1 आहे, -b इज इक्वल टू √2 आहे. therefore b इज इक्वल टू -√2 आहे. आता अगेन c इज इक्वल टू काय येईल? जर a इज इक्वल टू 1 असेल तर c इज इक्वल टू 1/3 आहे. त्याच्यामुळे आता आपला a, b, c चे व्हॅल्यूज आपण पॉलिनॉमियलमध्ये ठेवूया. ax² + bx + c. तर a इज इक्वल टू लेट px इज इक्वल टू ax² मीन्स 1x² -
bx √2x प्लस 3 प्लस c 1/3. आता हेच व्यवस्थित करण्यासाठी आपण 3नी या पॉलिनॉमियलला मल्टिप्लाय करूया. तर काय येईल 3x² मायनस 3 √2x प्लस 1. दिस इज आवर आन्सर. p ऑफ x इज इक्वल टू दिस पॉलिनॉमियल. ओके. आता थर्ड एक्झाम्पलमध्ये अल्फा प्लस बीटा 0 दिलेला आहे आणि अल्फा बीटा इज इक्वल टू √5 दिलेला आहे. अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय आहे, सम ऑफ झिरोज अँड प्रोडक्ट ऑफ झिरोज, हे अल्फा बीटा मीन्स. आता अल्फा मगाशीसारखंच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए अँड अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए बाय युझिंग दिस फॉर्म्युलाज. आणि आता मग काय करता येईल, मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू आपल्याला 0 फ्रॉम धिस. आणि इथं अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए आहे. सी अपॉन ए इज इक्वल टू √5. आता मागाशीसारखं जर ऑब्झर्व केलं तर आता ए इज इक्वल टू 1च आहे, कारण इथे 0च्या खाली डिनॉमिनेटर 1 असतो, √5च्या खाली पण डिनॉमिनेटर 1 आहे. ए इज इक्वल टू 1 मिळेल आपल्याला. आता बी इज इक्वल टू मायनस बी इज इक्वल टू 0 आहे, त्याच्यामुळे बी इज इक्वल टू 0, कारण मायनस 0 नसतो. आणि सी इज इक्वल टू √5 आहे, कारण ए त्याचा डिनॉमिनेटर 1 आहे त्याच्यामुळं. आता मग आपल्याला याच्यावर ही पॉलिनॉमियल लिहिता येईल ax², 1x². आता बी एक्स ही टर्म 0 आहे, तरी पण आपण मांडूया प्लस 0x तुम्हाला कळण्यासाठी, प्लस √5 इज इक्वल टू px. मला px काय लिहिता येईल, px इज इक्वल टू, आता ही 0x ची टर्म नाही लिहिली तरी चालेल, x² प्लस √5. दिस इज आवर आन्सर. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1 दिलेला आहे. सम ऑफ रूट्स 1 आहे, त्याच्यामुळं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू 1 आहे. अँड अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए इज इक्वल टू 1 आहे. आता हे जर दोन ऑब्झर्व केले तर आपल्याला ए इज इक्वल टू 1 मिळेल. हे बघा, ह्याचा 1चा डिनॉमिनेटर 1 आहे, 1चा डिनॉमिनेटर 1 आहे इकडे पण, त्याच्यामुळं ए इज इक्वल टू 1. आता बी इज इक्वल टू मायनस बी इज इक्वल टू जर 1 असेल, कारण ए इज इक्वल टू 1 आहे, आपण 1 जर डिनॉमिनेटर असेल तर तो गृहीत नाही धरत. मग मायनस बी इज इक्वल टू जर 1 असेल तर बी इज इक्वल टू -1 असेल. आणि सी इज इक्वल टू अगेन 1च आहे. तर आता ही पॉलिनॉमियल आपल्याला लिहिता येईल px इज इक्वल टू ax² मीन्स x² मायनस bx प्लस bx आहे. आता इथं -1 आहे म्हणून मायनस x प्लस 1. दिस इज आवर आन्सर. आता एक्झाम्पल नंबर 6. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -1/4 आहे आणि अल्फा बीटा इज इक्वल टू 1/4. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू किती येईल, -1/4 आहे. ओके. आणि सी अपॉन अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए इज इक्वल टू 1/4च आहे हे पण. आता हे दोन जर ऑब्झर्व केले तर अगेन ए इज इक्वल टू आपल्याला 4 मिळेल, कारण याचा पण डिनॉमिनेटर 4 आहे आणि याचा पण डिनॉमिनेटर 4 आहे, त्याच्यामुळं ए इज इक्वल टू 4 मिळेल. हे बघा इथे. आता बी इज इक्वल टू, आता मायनस बी इज इक्वल टू -1 आहे, ठीक आहे. मायनस बी इज इक्वल टू -1 आहे, देअरफॉर बी इज इक्वल टू 1 येईल. ए जर निघून गेलं तर. आणि आता सी इज इक्वल टू अगेन 1. तर मग ही काय पॉलिनॉमियल येईल, px इज इक्वल टू ax², ए इज इक्वल टू 4 ax² प्लस bx मीन्स 1x प्लस सी. दिस इज आवर आन्सर. आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4 आहे आणि अल्फा बीटा इज इक्वल टू 1 आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू 4 मिळाला आपल्याला. अँड अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए इज इक्वल टू 1. आता हे जर दोन व्यवस्थित मी ऑब्झर्व केलं तर याचा डिनॉमिनेटर 1 आहे, याचा डिनॉमिनेटर 1 आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू आपल्याला 1 मिळेल. आता बी इज इक्वल टू
मायनस बी इज इक्वल टू 4 आहे, त्याच्यामुळं बी इज इक्वल टू -4 येईल आणि सी इज इक्वल टू 1 येईल. आता ए बी सी या व्हॅल्यू पॉलिनॉमियलमध्ये ठेवून देऊया. पी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर -4x + 1. दिस इज आवर आन्सर. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.